जेवढी झोप मला देवाने दिली आहे ना, तेवढी लाज द्यायला पाहिजे होती. म्हणजे मी आत्तापर्यंत काहीतरी बनले असते. हॅलो यू ऑल, मी आकांक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या अंगात एवढी मस्ती आली होती ना, विनूला किरकिर करून आहे ना, घरापासून 1.5 तासाच्या अंतरावरती असलेल्या ठिकाणीच मला जाऊन खायचं होतं. ते काय खाणार आहे तुम्ही पुढे बघू शकता. तर काय पण म्हणा यार, रात्रीचं पुण्यात फिरायला खूप छान वाटतं. आणि विनू गाडी खड्ड्यात घालत होता, त्यामुळे मी गाडी चालवत होते. आम्हाला जायचं होतं एरवड्याला हा वडापाव खायला. तर इतका छान आहे तिथला वडापाव, खूप म्हणजे खूप आवडलेला मला. सारखं इंस्टाग्रामला तेच 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 येत होतं यार. आणि अजून एका ठिकाणी जायचं होतं, पण ते हॉटेल बंद होतं कारण गॅस नव्हतं तिथं, त्यामुळे. आणि मध्येच रस्त्यात पेट्रोल संपलं यार आमचं. पहिलं तर आम्ही पेट्रोल भरून घेतलं. मला पेट्रोल संपलं की लय टेन्शन येतं. थोडं पुढं गेलो का नाही आम्ही, हे क्यूटचं बाळ भेटलं आम्हाला. त्याच्यात थोडं अजून पुढे गेलो तर अजून एक बाळ भेटलं आम्हाला. हे लय क्यूट होतं यार. मला लहान लेकरं खूप म्हणजे खूप आवडतात. तिथून आम्ही एका ठिकाणी गेलो, तर तिथला हॉटेल चालू होतं. फायनली आम्हाला भेटलं काहीतरी खायला. ते इराणचं काहीतरी होऊ दे तिकडं, तो करतोय, पण आम्हाला इथं खायला भेटत नाही आहे यार. आणि हे बघा, बायकोवरचं प्रेमच विसरून गेलंय. पहिलं तर स्वतःच खायला लागल्या, मीच त्याला खाऊ घालते, पण मला काय कधी खाऊ घालत नाही. आणि एवढं सगळं झालं, मला इतकी झोप येत होती, मी गाडीवरच झोपून दिले यार. विनू कसं मला घरी आणलं माहीतच नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.